हॅलो हॅलो हॅलो. हां अमृता, का रडते तू? काय झालं? ऐक ना शीतल, तुला सूरज गावात दिसला होता का ग? गेल्या 8 दिवसापासून मी त्याला भेटलीच नाहीये. त्याला भेटण्यासाठी मी तडफडते ग खूप. प्लीज त्याला जाऊन एकदा मला भेटण्यासाठी सांगशील का? मी त्या दिवसापासून त्याला गावात पाहिले नाही, पण तो घरातच असेल. मी जाऊन बघेन. पण तू त्याला कुठे भेटणार? तुला तर तुझ्या घरातले घराबाहेर पण जाऊ देत नाही. हो ना, पप्पांनी तर माझ्याकडनं फोन काढून घेतलाय आणि गाडीची चावी पण. आता पण मी मम्मीचा फोन चोरून तुला कॉल केलाय. मग सूरजला शेतात पाठवू का ग भेटायला? पण अमृता, थोडं सांभाळून यार. अगोदरच तुझ्या घरी तुमच्या दोघांचा लव्ह मॅटर कळलाय. कोणी बघितले तर सूरज प्रॉब्लेममध्ये फसेल बघ. तू त्याला पाठव प्लीज. हो ठीक आहे, मी त्याला जाऊन सांगते. हो बाय. सूरज, अमृताच्या वडिलांनी तुला खूप शिव्या दिल्या आणि तुझ्या वडिलांनी तुला खूप मारलं असे मी ऐकलं. हे खरं आहे का? हा ना, त्या दिवशी आबांच्या डोळ्यात एखादं सगळं घडलं ना, त्यामुळे आबा जरा ओरडलेच मला. पण ते जाऊ दे, अमृताचा 8 दिवस झालं फोन लागत नाही. कशी आहे ती? कुणास ठाऊक. तुला काय बोलली का ती? तिने मला इथे येण्यापूर्वी तिच्या आईच्या फोनवरून मला कॉल केला होता. तिच्या वडिलांनी तिच्याकडून मोबाईल आणि गाडीची चावी काढून घेतली होती असे ती मला म्हणत होती. तिचे वडील आणि दादा बाहेर गेले आहेत. तुला जर शक्य असेल तर तू शेतात जाऊन तिला भेटू शकतोस. तीही तुझ्या आठवणीत खूप रडत होती. आठवण तर मला पण लई येते ग तिची. मी काय करू, नाईलाज आहे म्हणून असा गप्प बसलोय. पण आज जाऊन भेटतोस तिला शेतात. सूरज, पण तू सांभाळून भेट, कारण तिच्या घरची खूप डेंजर माणसं आहेत आणि काही अनर्थ होऊ नये, बाकी काही नाही. खरं आहे तुझं. चल मी जाते. हां ठीक आहे. खूप दुखतंय का? आपण खूप मारलं ना? काय? अगं काही नाही झालं मला. मी बरा आहे. मी फक्त तुझी रिएक्शन बघण्यासाठी करत होतो. तुला मस्करी सुचती आहे? जाऊ दे, जातेच मी परत. जाणार आहेस? ठीक आहे जा. मी काय तुला अडवू शकतो? आता तुझं माझ्यावरचं प्रेम संपलं असेल ना? काय प्रत्येक वेळेस रडत असतेस राहिल्यावर? हां, आता जाऊन दाखव. अरे घरी खूप स्ट्रिक्ट झालंय रे. माझा फोन पण काढून घेतलाय आणि चावी पण गाडीची, आणि मला ना बाहेरही कुठे पाठवत नाहीये. सूरज, तू प्लीज मला इथून घेऊन चल ना. आता आपल्यातला हा दुरावा मला सहन नाही होते. अगं अमृता, पण आत्ताच आपण गेलो तर खूप प्रॉब्लेम होतील ग. अरे तेव्हा पण प्रॉब्लेम होणारच आहेत ना. तू प्लीज चल ना आत्ताच. ठीक आहे, थोडे दिवस थांब, आपण जाऊ. सूर्या, अरे तू इथे काय करतोय? अरे मोठ्या मालकासनी पाहिलं तुला इथे जिद्द काढली रे पोरा.
छोट्या मालकीन, अहो तुम्ही हे काय करताय? तुमच्या आबांनी बघितलं तर माझ्या पोराला जीवत मारतील होते. माझ्या पोराला सोडा हो, मी हात जोडते, पाय पडते तुमचा. नाही अहो, आम्ही गरीब लोक आहेत. सूर्या, अरे ते मालक, आपण नोकर, त्यांच्यात भाकर तुकड्यावर आपण जगतोय रा. पैशावाल्याबरोबर बसण्याची आपली लायकी नाही रा. हे बघ, तुला लगीन करायचं असेल ना, आपल्या बरोबरीतली पोरगी बघू आणि तुझं लगीन लावून देते. पण धाकल्या मालकीनेचा नाद सोड बाबा. सूरज, तू जर मला सोडणार असेल ना तर सोड. हवं तर तू आत्तापासूनच माझ्याशी बोलू नको. पण मी तरी काय करू? म्हणजे मला ह्यांची काळजी समजतीये, कारण हे तुझ्यावर खूप प्रेम करतात. तुला काही होऊ नये, तुझ्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्यांना तुझी खूप काळजी वाटते. पण मी तरी काय करू? आता मी श्रीमंत घरात जन्मले, यात माझा काय दोष आहे? मी जर एखाद्या गरीब घरात जन्माला आले असते तर आपल्या प्रेमाला एवढा विरोधही झाला नसता आणि एवढे प्रॉब्लेम्सही आले नसते. सगळ्यांनी मान्य केलं असतं. पण तू जर मला विसरून जाणार असेल ना तर विसर. पण मला तुला विसरणं खूप कठीण आहे रे. आणि प्रेम काय बरोबरी बघून होतं का? ते फक्त होतं, आणि का होतं, कसं होतं हेही कळत नाहीये. पण मालकीन, अहो मी तुम्हाला सांगते, माझ्या सूर्याला सोड. माझी एवढी तगमग होती, तुम्हाला किती त्रास होत असेल. अहो, आम्ही 8 दिवसापासून भेटलो नाहीये तर मी एवढी तडफडतीये. मी तुझ्याशिवाय जगू तर शकत नाही, पण मी तुझ्याशिवाय मरू तर शकते ना. आणि मी मेल्यावर तर सगळे प्रॉब्लेम्स पण सुटतील. छोट्या मालकीन, अहो आम्ही गरीब लोक आहेत. तू तुमच्यासारख्या पैशावाल्याच्या घरात जन्माला आला असता तर गोष्ट न्यारी होती. पण त्याचं नशीब फुटकं म्हणून माझ्या पोटी तू जन्माला आलं. आता मी बी समजा देवावर सोडलाय पा. ते म्हणतात ना, स्वर्गातून जन्मगाठी बांधून येतात म्हणून. तसंच असं राहतं. बघू, तुम्ही जर माझ्या सूर्याच्या नशिबात असाल तर तुम्हाला कोणी बी वेगळं नाही करू शकणार. शेवटी त्या देवाचा हवाला आहे. छोटं मालकीन, बाय ग, मीडियाला मिडी सुरज, तुला जा लपलप. छोटं मालकीन, तुम्ही माझ्या बरोबर चला. चला ते छोट्या मालकीन, चला तुम्ही माझ्या संग. चला चला लवकर चला चला. आता कोण गेले इकडलं? नाही, कोण नाही. हा, कोण नाही. अहो आता ते कामाला आलते, त्यांना घरनं आलते ना त्या. नातेतलं कोणतरी गेलं बघितलं मी. नाही, कोण नाही. कोण नाही? कोण नाही. तुम्ही इथे काय करायला? अहो, हा ते मी ह्या काय काम करतात ते विचारायला आईनं पाठवलं होतं. हे तुमचं काम नाही, माझं काम आहे. हा, तुमच्यामुळे ते मालकीने शिवा खालात मालकाकडनं. नाही, येते ना मी, येते. अरे बाबा, त्यांना घरी करमत नव्हतं म्हणून आलते ते. केव्हापासून कर्माला आहे ना, घरात टीव्ही आहे, सगळं येतं का? शेतामध्ये का करमाचं? छोटं मालकीन, हा मी काही काम असेल म्हणून क्षण बोलवलं तुम्हाला. हा, धीरे जावा. इथं आता कोण गेलं ना? नाही, मी बघितलं कोणाला तरी. नाही ना? नाही, कोण नाही. अरे कोण नाही तिकडं. अरे ऐक ना, कोण नाही रे बाबा, कोणी नाही. सुंदराबाई, तुमच्या पोरगाला आणि मालकीनीला एकदा मी बघितलं तुमच्या घरासमोर. मिठी मारायला बघितलं, मी जाऊ दे म्हणून सोडून दिलं. पण परवा मालकाने स्वतः डोळ्यानं बघितलं तुमचा पोरगा मालकीनीसोबत काय तर चाललं चक्कर. समजावून सांगा, तुला गावाच्या बाहेर हाकलून द्या. जर मालकाने सांगितलं मारून टाक, मी मारून टाकायला मागपुढे बघणार सांगलं तुम्हाला. अरे बाबा, तसं काही नाही. काहीतरी तुझं गलती झालेली असेल रे बाबा. गलती नाही, क्लिअर आहे, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा तुम्ही तुमचं काम करा आणि ते पोराला हाकलून द्या तुमच्या. मी बघतो काय करायचं ते पोरं. अरे मॅडे, हा दानप्पा बोल. काय रे असं एकटा बसला तू?
आत्ता चालू बंगल्यावरनं. होय का? अरे मॅडी मालकांचं काय कळत नाही बघा. मालकाला अमृतच्या लग्नाची लय घाई झाली रे बाबा. नाही मला वाटतं या महिन्यात काय लग्न उरकून मोकळं होतं की काय. होणार लग्न. तर ते जाऊ दे. मालक आणि मालकीन परवा अमृताच्या ओनरच्या नवरच्या घरी गेले होते रे. आपल्याला नाही नेलं रे त्यांनी. अरे आपल्याला कसं नेणार? आता मालक आणि मालकीन गेले, मग यांचा बंगला, शेती, भाडी, जनावरं आणि ते घरातील जवान जनावरीन ते सांभाळायला पाहिजे ना आपण कोणीतरी. त्यामुळे आपण नाही गेलं. जेवण जाणार? अरे कोण रे? ते नाही का डोकर पडलेला अमृता, तिच्या मायाला मला कळत नाही. ते एवढे श्रीमंत असताना ते सूर्याच्या नाव ते कसं काय लागले राव? त्या आयला ह्यांच्यामुळे मला लागलं कामाला येतं विनाकारण मागं मागं मागं. रे मालक खाली गप जरा. अरे दोघं इथं काय करताय? आणि मॅडी हा मालक. तू काय इथं करतोय? तुला ते अमृतावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. मालक छोट्या मालकीन झोपल्या, म्हणलं पाय मोकळं करावं म्हणून इथपर्यंत आलो होतो. आजकाल माझं तुझं काय खरं वाटत नाही. तू व्यवस्थित काम करत नाहीये. मालक तुमच्या बोलण्यावर असं वाटतं तुमचा माझ्यावरती विश्वास कमी होत चाललाय. हे असं नाही. त्या पोरीमुळे तर गावात माझ्या नावाला बट्टा लागलाय. ती पोरगी जर पळून गेली त्या पोरासोबत गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मला कसं पळून जाणार? ते पोराचे आवडलेत ना सुंदराने धोंडीबा, त्याची मुलगी आपण टाकू जागेवर. अरे हा बरं झालं त्या दोघांची आठवण काढली. ते धोंडीबा आणि सुंदरा आपल्या शेतात काम करत असतील. त्या दोघांनी बोलवून घ्या. आज संध्याकाळपर्यंत त्या तिघांना पण या गावातून हाकलून लावा. दोघांवर ही जबाबदारी. समजलं? मला काय आज काय तुला काय अडचण आहे काय? मला कसली हो अडचण? आणतो की बोलवून. मग लवकर जा आणि त्यांना घेऊन ये. त्या दोघांना जा. आणतो आणतो. हॅलो. बोल ना अमृता, काय झालं? हां सूरज, तू आत्ता कुठे आहेस? मी आता शेताकडे निघालोय, बाबांकडे. नको नको, त्यांच्याकडे नको जाऊ तू. आत्ता कुठे सांगशील का? मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मी आंब्याच्या झाडाजवळ आहे, ये तिथे मग बोलू आपण. हो हो, मी लगेच आले. अमृता, अगं काय झालं? घरी खूप प्रॉब्लेम झाले सूरज. तू रडू नको. मी प्रकाश सोबत सकाळीच फोनवर बोलले. त्यांनी आपली राहण्याची व्यवस्था वगैरे सगळे केली आणि कांचनही माझ्यासोबत बोलली आहे. कात्रजच्या समोर शिंदेवाडी म्हणून गाव आहे, तिथं तो एका फॅक्टरीमध्ये काम करतोय. माझाही जॉबचं त्यांनी तिथंच बघितले. राहण्याची पण व्यवस्था चांगली आहे, काही टेन्शन घेऊ. आज संध्याकाळी आपण 6 वाजता पळून जाऊया. घराजवळ नको, तिथे खूप प्रॉब्लेम होईल. नको. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मग तू संध्याकाळी बरोबर 6 वाजता गेट पाशी ये. मी गाडीची व्यवस्था करतो आणि तिथं येतो. बरं, तू आता घरी जा. आणि घरी जा पण ऍक्टिव्हिटी अशी एक्स्ट्रा काही करू नको जेणेकरून कोणाला शेक येईल. ओके? तू संध्याकाळी बरोबर 6 वाजता एक घराजवळ ये, मी येऊन थांबते. हो, आणि बॅग बिग भरायच्या नादात पडू नको. अरे पण मग कपडे? कपडे आपण तिथे गेल्यावर नवीन घेऊन देतो मी तुला. ओके? हा, घरात नॉर्मल राहा म्हणजे जेणेकरून कोणाला काही डाऊट नाही ना. हो ठीक आहे. 6 वाजता बरोबर गेट पाशी येतो. ठीक आहे, बाय. धोंडे पण जरा आली बघा. का रे धोंड्या, लय माजला का? माझ्या शेतात काम करून तुझं घर चालतं आणि तुझं ते कार्ट माझ्या पोरीला फोस लावून माझ्याच घरात आग लावून टाकली. काय नाही, आता खूप झालं. आता एक काम करायचं, आज संध्याकाळपर्यंत तिघांनी पण गाव सोडून निघून जायचं. नका मालक, असं नका करू. आता गाव सोडून, मी माझं गाव सोडून आल्यापासून सगळं आता ह्याच गावात आहे. सगळं ह्याच गावात आहे का? तू अख्खं गाव तुझ्या नावावर सातबार करून घेतलं का? मला जे सांगत मुकाडं नाही त्याचं, नाहीतर मालक असं नका करू. अहो पाहिजे तुम्ही माझ्या पोराला गावाबाहेर. काय नाटक लावलं? मला नका. मास्तर असं करू. मी मोठ्या मालकीने संग बोलते. कोण मालची मालकी? हे घ्या पैसे, चल चला निघा. हे उचला पैसे, निघा. चला चला निघा.
निघा. उद्या मला परत गाव दिसता कामा नाही. चला निघा निघा. मॅडी धनप्पा ते तिघजण जोपर्यंत गावातून जात नाही तोपर्यंत त्यांच्या व्यवस्थित नीट लक्ष ठेवा. जर काय संशय आलास तर तिघांची मुंडकी मुरगाळून नदीला फेकून द्या. चला कामाला लागा. चला निघा. हा लक्ष ठेवा. नीट चांगलं व्यवस्थित लक्ष ठेवा. जा. आता काय करायचं? ठीक आहे, घर तर भाड्याचं आहे, पण यो समजा पसारा इथं सोडून जायचं म्हणलं म्हणजे तुझा काय भांडा कुठे जीव अडकलाय का? आपण जिवंत इथून चाललोय, काय कमी आहे काय? आणि सूर्या कुठे? दिस मावळाच्यात आपल्याला गाव सोडायचंय. कुठं कापला होता रे? तुझ्यामुळे आम्हाला गाव सोडायची वेळ आली. जाऊ द्या ना, त्याची काय चूक आहे बरं त्याच्यामध्ये? या वयात होतच असं काही थोडं. अगं पण अख्ख्या गावात त्याला सावकाराचीच पोरगी भेटली का लपडं करायला? चल मुकाटे नाही आता, बस यायची वेळ झालेली आहे. चल की, इथं काय बसला वर तोंड करून डुकऱ्यासारखं? तुम्ही जावा पुढं, मी येतो मागच्या बसून. तुला ऐकायला मारायचंय का तुला इथं? हा अहो चला की, येईन ना तो नंतर. तो एकटा काय करणार आहे इथं? चला. बोलली ना मधी, बोलली पोराकडनं मारा इथं दोघं बी, नका येऊ कुणी. जातो माझा मी एकटा. चला. आता नाही करायची का तुमची एसटी? सूर्या, हे घे पैसे. धाकटे मालकीने घेऊन कुठे ते दूर निघून जा बाबा. कोणासंग बोलू नका. तुझा मोबाईल पण बंद ठेव. हे बाय, धाकल्या मालकीने राजकुमारी सारखे आहेत, त्यांना तू राणीवाणी ठेव. आम्ही आमचं बघू काय. तुम्ही दोघं सुखाने राहा बाबा. येतो आम्ही. हां, जा लवकर निघून जावा. अरे मॅडी, काय करतो रे इथे तू? बसलं राव, मालकीवर लक्ष ठेवायला नको का? अरे आता तुझी ड्युटी संपली रे इथली आता. हा, आणि मग मला गावातून कळलं तो धोंडीबा आणि ते सुंदर आजच्या सकाळच्या बसने गेले की रे गाव सोडून. ते पोरग सूर्या, तू बी ना राव मॅडी. आता ते दोघं गेले तर त्याला घेऊन जातील ना का? त्याला इथं मरायला सोडतील रे. थोडं थांबता अजून अंधार होत, त्यानंतर बघू. अरे चल रे, गेलं आपलं टेन्शन. खंबा आणून ठेवला गोवाट्यात. येऊ रे थोडी थोडी, चल. अरे खंबा गोट्यात मालक आल्यावर. अरे मॅडी, अरे मालक उद्या सकाळी येणार रे आता. अरे कशाला रे टेन्शन घेतो? चल थोडे घेऊ. चल चल चल, आपण पण टेन्शन फ्री हो जरा. चल टेन्शन फ्री हो आपण आता. आता सांगायचं नाही राव, मी बसलो इथं काय घालत. अरे मॅडी, तू इथं बसला मग कसा सांगणार रे? मालक होते तेव्हा. त्या पोरीनं पार वाट लावून टाकलं. अरे मग काय नुसतं टेन्शन डोक्याला राव. हा, ए अमृता, बस 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 बस. ए अमृता, अमृता, अमृता,